नमस्कार. ऋषाली महिला सामाजिक संस्था आणि ऋषाली मंचमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत होत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंती आहे आणि जसे आपण जिजाऊ महासाहेब बघितलेले आहेत, झाशीची राणी पाहिलेले आहेत, सावित्रीबाई फुले पाहिलेले आहेत, पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचंही काम तसंच आहे. अहिल्यादेवी होळकर या पतीच्या निधनानंतर सती न जाता त्यांना त्यांच्या सासऱ्याने पाठबळ दिलं आणि खंबीरपणाने त्यांना उभं केलं. पूर्वीची प्रथा होती की महिला पती गेल्याच्या नंतर सती जायच्या, पण अहिल्यादेवी गेल्या नाहीत. पण अहिल्यादेवींना राज्यकारभाराचे सर्व धडे त्यांच्या सासऱ्यांनी दिले आणि त्यांना राज्यकारभारामध्ये सपोर्ट करून उभ्या राहिल्या. आज त्यांनी राज्यकारभार तर सांभाळलाच आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर पहिल्या आपल्या राज्यकारभार सांभाळणाऱ्या अहिल्यादेवी होळकर ह्या आपल्या आदर्श होत्या. आणि त्यांनी मोगलांनी तोडलेल्या मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला, तलावे बांधले, विहिरी घाट बांधले आणि वसतिगृह बांधले. तसंच त्यांनी दानधर्मही केला. अशा पद्धतीने त्यांनी कोणत्याही परिस्थितीत न डगबगता आपला कारभार सुरळीत चालला. आज आम्हाला ज्या आपल्या विधवा महिला आहेत त्यांनी ह्या अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श घ्यावा, कारण की त्यांना डगबगता त्यांनी राज्यकारभार सांभाळला. म्हणून अहिल्यादेवी ह्या समस्त महिला वर्गाला आदर्श आहेत. ही व्हिडिओ महिलांनी जरूर पाहावी आणि त्यांच्यापासून आपण प्रेरणा घ्यावी. नमस्कार. लवकर आधी मातोश्री पुण्यश्लोक मातोश्री अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाच्या निमित्तानं सर्वप्रथम त्यांना लक्ष अभिवादन करते. अहिल्याबाई होळकर म्हटलं की तिने धर्मशाळा बांधल्या, तिने पाणपोळ्या खोदल्या, तिने तळी बांधली, मंदिरांचा जीर्णोद्धार केला. एवढ्या वेळच अहिल्याबाई होळकरांचं कर्तृत्व नाही. मला यहाँ विश्वनाथ मंदिर को तोड़ा गया तो मंदिर का पुनर्निर्माण माता अहिल्याबाई होळकर ने करवाया. जिनकी जन्मभूमि महाराष्ट्र थी, जिनकी कर्मभूमि इंदौर, माहेश्वर और अनेक क्षेत्रों में थी, उन माता अहिल्याबाई होळकर को आज मैं इस अवसर पर नमन करता हूं. 200-250 साल पहले उन्होंने काशी के लिए इतना कुछ किया था. एक तिच्या गुणांचा पैलू मांडायचा झाला तर एक तास लागेल, इतकं मोठं तिचं चरित्र आहे. पण आपल्या समोर या निमित्ताने मांडताना मला खूप आनंद होतोय. 1725 साली अहिल्याबाईंचा जन्म चौंडी गावी झाला. त्यांचे वडील होते माणकोजी शिंदे, जे गावचे पोलीस पाटील होते. आणि ही 8 वर्षाची ग्रामकन्या तिथे असलेल्या सीना आणि हरणा नदीच्या तीरावर असलेलं महादेवाचं मंदिर, तिथे जाऊन ही दररोज संध्याकाळी सांजवात करत असते आणि आईने शिकवलेली भजन म्हणणं, प्रार्थना म्हणणं, कारण ती शिवशंकराची भक्त होती. आणि मला आत्ताच अभ्यास करताना असं कळलं की त्याच्या डोळ्यात त्रिशूळ होते. आपल्या डोळ्यात ज्या काळ्या भावल्या असतात त्याच्यावर त्रिशूळाची चिन्ह होती. म्हणजे ती मुळातच दैव घेऊनच आलेली होती, शंकराची भक्त म्हणून. कारण तुम्ही जर तिचं चित्र पाहिलं असेल तर अहिल्याबाईच्या हातात नेहमी शंकराची पिंड आहे. तर असे ते शिवशंकराच्या त्या भक्त होत्या. एकदा माळव्याचे सरदार मल्हारराव होळकर हे बाजीराव पेशव्यांच्या सह तिथून जात असताना हिने वाळूचं शिवलिंग तयार केलेलं होतं आणि यांचे घोडे चौफेर उधळलेले होते. आता या घोड्यांच्या कापाखाली आपण निर्माण केलेलं शंकराची ही पिंड उद्ध्वस्त होणार या भीतीने तिने स्वतःला त्याच्यावर झोपून दिलं आणि आजूबाजूनी सगळे घोडे निघून गेले, मैत्रिणी सगळ्या पळून गेल्या. त्यावेळेला बाजीराव पेशवे घोड्यावरनं उतरले आणि म्हणाले, अगो पोरी, घोड्याच्या कापाखाली आली असतीस ना. तेव्हा ती म्हणाली, माझ्या वडिलांनी शिकवले, जे जे आपण निर्माण केलं त्याचं रक्षण आपण करायचं असतं आणि म्हणून मी जी वाळूची पिंड निर्माण केली तर त्याचं रक्षण करणं माझं काम आहे. म्हणून मी याच्यावरती ओणवी पडली होती आणि त्या शिवशंकराची पिंड तिने सांभाळली. त्याच वेळेला बाजीराव पेशव्यांनी ओळखलं
की या मुलीमध्ये काहीतरी, आपण आताच्या भाषेत म्हणू, काहीतरी स्पार्क आहे, काहीतरी करणार आहे. आणि त्यांनी मल्हारराव होळकरांना सांगितलं, मल्हारबा सून करून घ्या या पोरीला. कुठं चौंडी गाव, कुठं तिथं ग्रामकन्या आणि कुठे माळव्याचे सरदार. पण तिच्या नशिबाने तिला तिथं इंदोरला नेऊन ठेवलं आणि ती संपूर्ण माळव्याची लोकराज्ञी, लक्षात घ्या मी शब्द पुन्हा पुन्हा वापरते, लोकांच्या मनात राणी असलेली होती आणि सगळ्यांची मातोश्री झालेली होती. शेवटी तिच्या रक्ताचं कुणीही राहिलं नाही, पण तिने प्रजेची आई व्हायचं ठरवलं आणि प्रजेवर मुलांच्या सारखं प्रेम केलेलं. वर्षाची ग्रामकन्या खंडेराव होळकरांची पत्नी म्हणून इंदोरला गेली. अत्यंत कुशाग्र बुद्धी. वडिलांनी जरी माणकोजी शिंदे खेडेगावात राहत असलेले होते तरी त्यांनी लिहायला वाचायला शिकवलेलं होतं मुलीला. तिरकंठा शिकवलेला होता, दांडपट्टा शिकवलेला होता आणि घोडेस्वारी शिकवली होती. मग आपल्या मुलाबरोबर या अहिल्याबाईचं शिक्षण त्यांनी सुरू केलं. एखादं पाणी किंवा दूध जसं माणूस घटाघटा पितो तसं अहिल्याबाई ज्ञान घटाघटा पित होती. आणि खंडेराव होळकर छैल छबिले आपण म्हणतो तसं की वडिलांची एवढी संपत्ती आहे, मला काय करायचंय. त्या तत्कालीन परिस्थितीनुसार व्यसन, मद्य, मदिराक्षी याच्यातच ते गुंगलेले होते. आणि ही 8, 9, 10 वर्षाच्या कन्या अहिल्याबाईने ओळखलं होतं की आपल्या पतीची उणीव आहे आणि आपल्या जी ज्ञानाची जाणीव आहे ती आपल्या सासऱ्यांनी हेरलेली आहे. आणि मल्हारराव होळकरांनी तिला उत्तम राजकारणात तयार केलेलं आहे. नंतर तिने हळूहळू सगळ्या राजकारणाचा आपल्या हातात कब्जा घेतला नाही, तिचा दिला गेला. कारण मल्हारराव होळकरांनी तिची हुशारी बघितली होती. अत्यंत हुशार, गणितामध्ये, व्याकरणामध्ये, फारसी भाषेमध्ये, हिंदी भाषेमध्ये भाषा सगळ्या अवगत होत्या. आणि त्यामुळे हळूहळू मल्हाररावांनी तिच्यावर राज्यकारभार सोपवला आणि या अहिल्याबाईंनी तो राज्यकारभार उत्कृष्टपणे करून दाखवला. मग खंडेराव होळकरांचा सूरजमल जाटाबरोबरच्या झालेल्या युद्धामध्ये अचानक मृत्यू झाला. आणि मग त्यावेळेच्या परिस्थितीप्रमाणे अहिल्याबाईंनी सती जायचं असं खरं तर ठरलेलं असतं. ती सती जायला निघाल्याबरोबर मल्हारराव होळकरांनी तिचे पाय धरले असा इतिहासात उल्लेख आहे की बाई, या म्हाताऱ्याच्या आयुष्याचा उन्हाळा करू नकोस, तू सती जाऊ नकोस. हा मेला, ही होती अहिल्या आणि हा उभा आहे, हा आहे माझा खंडू. तू खंडू म्हणून आजपासून या माळव्याचं राज्य कर. आणि अहिल्याबाईंनी त्यांचा तो शब्द मान्य केला. सती जाणं रहित केलं. तोवर त्यांना 2 मुलं झालेली होती, मालेराव आणि मुक्ता. त्या मुलांची माया पण मागे खेचतच होती. आणि अशा रीतीने अहिल्याबाईंचा राज्यकारभार सुरू झाला. आताच्या युद्धाला जर जोडायचं झालं तर मी काल विचार करत होते, आताचं युद्ध आहे, आपल्यावर वारंवार हल्ले होत गेले, वारंवार आपल्यावर गोळीबार होत गेला, निरपराध माणसं मेली. आणि म्हणून तर आता जे आज आपण युद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे त्याची आगळीक आपण केलेली नाही. आगळीक झाली आहे समोरच्यांकडून, पण आपल्याला युद्ध करावं लागतं. एकदा नाही, दोनदा नाही, समजूत घातली असेल, काय समोरासमोर बोलणी केली असते, पण समोरचा शत्रू अजिबातच जेव्हा मान्य करत नाही तेव्हा त्याच्यावर हल्ला चढवणं महत्वाचं असतं. ही युद्धनीती अहिल्याबाईंनी पण आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारलेली होती. मल्हारराव होळकर गेले, आधी पती गेले खंडेराव होळकर, मग गेले मल्हारराव होळकर, नंतर मुलगाही त्यांचा गेला. म्हणजे 3 पुरुष जे होते ते गेले. संपूर्ण होळकर कुटुंब निर्वीर झालं. पुरुषच नाही, पण जशी जशी दुःख येत गेली तशी तशी ही अहिल्याबाई जास्त जास्त खंबीर होत गेली. मोठा आधार गेला सासऱ्यांचा. सासूबाई गेल्या, ज्यांनी तिला आईसारखं सांभाळलेलं होतं. नवरा गेला, कोणी एक मुलगी राहिली आणि जावई राहिला. त्याची खूप मोठी कथा आहे. मी हा कार्यक्रम जो एकपात्री करते तो माझा जवळपास 1.5 तासाचा असतो. त्याच्यामध्ये मी अहिल्याचं सगळ्या जीवनपट्टीच्या शेवटपर्यंत फ्लॅशबॅक पद्धतीने म्हणते. आताच मला कोणीतरी म्हटलं की आम्ही याच रंग व्यासपीठावर मी हा कार्यक्रम केलेला होता. जवळपास माझे 40 कार्यक्रम मी याचे एकपात्रीचे झालेले आहेत. आता 50कडे चालले मी, लोकराज्ञी मातोश्री अहिल्याबाईच्या. आणि मग जेव्हा मल्हारराव होळकर गेले, सगळेच गेले म्हटल्यावर लोकांना वाटलं ही देवधर्म करणारी, सकाळी उठायचं
आणि नर्मदेत स्नान करायचं आणि आपली पूजा अर्चा पोथ्या पुराण सगळं करायचं. म्हणून हातात जपमाळ घेऊन कर्मकांड करत बसली नाही. एका हाताने दानधर्म केला आणि एका हाताने राज्यकारभार केला. आणि मग त्यावेळेला मेवाडचा राणा चालून आला की आता हिला कोण आहे, बाई दुःखात आहे, हिच्यावर आता चढाई करून गेलं तरी ही काय करणार आहे आपल्याला. त्यावेळेला तिने ओळखलं आपल्याकडे सैनिक कमी आहे, समोरची पार्टी मजबूत आहे, समोरचा पक्ष आहे त्याच्याकडे भरपूर युद्ध साहित्य आहे, सैनिक आहे, त्यामुळे आपण त्यांच्याशी युद्ध करू शकणार नाही हे तिने ओळखलं. धूर्त, धोरणी, धाडसी, धर्मपरायण अशा या अहिल्याबाई होत्या. आणि हे धोरण त्यांनी आपलं तडजोड केली. आपल्याला पुढे पळायचं असेल तर एक पाऊल मागे जावं लागेल, त्याप्रमाणे त्यांनी त्या राण्याशी तडजोड करून त्याला काही गावं दिली, पण बऱ्याच अटी घालून ती गावं देऊन त्याला सोडून दिलं. हा पहिला प्रसंग झाल्यानंतर पुन्हा एकदा जेव्हा दुःखाचा प्रसंग आला तेव्हा पुन्हा हा मेवाडचा राणा राजपूत तिच्यावर चालून आला. तेव्हाही तिने थोडी समजूत घालून थोडे युद्ध करून सोडून दिलं. पण ज्या वेळेला तिसऱ्यांदा तो चालून आला त्यावेळेला तिने फतवा काढला की राज्यात तिची स्त्रियांची संघटना होती. इथं सगळ्या समोर माझ्या भगिनी बसलेल्या आहेत, मला सांगायला आनंद होतो. त्या काळी तिने स्त्रियांचं पथक तयार केलेलं होतं. 18 वर्ष ते 50 वर्ष वयाच्या सगळ्या स्त्रिया तिच्या पथकात होत्या, ज्या जांभळीया चालवणाऱ्या होत्या, काही धनुष्यबाण चालवणाऱ्या होत्या, काही तलवार चालवणाऱ्या होत्या. आणि मग त्यांना तिने सराव द्यायला सुरुवात केली. कधी रात्रीच्या वेळेला, दिवसभर बायका म्हणायचे काम आहे, ठीक आहे रात्री या सरावाला. ती स्वतः सरावाच्या ठिकाणी हजर असायची नाही, ती स्वतः सराव करायची त्यांच्या बरोबर. आणि अशा रीतीने तिने महिलांचं पथक एक तयार केलेलं होतं, जे तिला नंतर रघुनाथराव पेशवेंची लढायला कामी येणार होतं, पण ती लढाई झालीच नाही. आणि मग तिसऱ्यांदा मात्र तिने हुकूम सोडला आपल्या सगळ्या लोकांना की जो कुणी या राण्याला न हरवता, राणा नाव त्याचं सोभान सिंग राजपूत, तर त्याला न हरवता जो कुणी परत येईल मला तोंड दाखवायला त्याचं मस्तक मी उखळात घालून मारीन. सगळ्या सुट्टीवर गेलेल्या आपल्या सैनिकांना बोलवून तिने स्वतः दांडपट्टा हातात घेतला आणि सैन्यामध्ये घुसून तिने सैन्य नेस्तनाबूत केलेले आहे. आता आपण जे करतोय की 2-3दा सोडून दिलं, पण आता जेव्हा ऐकत नाही म्हटल्यावर त्यांचा पूर्ण नामशेष झाला पाहिजे. ही युद्धनीती अहिल्याबाईंनी तेव्हा 300 वर्षापूर्वी आरंभ केलेली आहे. 300 म्हणजे तिच्या वयाच्या 16व्या वर्षी, अगदी 300 वर्ष नसली. आणि अशा रीतीने अहिल्याबाईंनी युद्धनीती म्हणजे स्वतःच्या राज्याची सीमा वाढवण्यासाठी इंचभर सुद्धा तिने परराज्यावर कधी आक्रमण केलेलं नाहीये. पण आपल्या राज्यावर जर कोणी वाकडा डोळा करून बघणार असेल तर तिने त्याला पूर्ण नेस्तनाबूत केलेलं आहे. अशी तिची युद्धनीती होती. बघा, तिचा मुलगा गेला, तिचा नातू गेला, तिची मुलगी गेली, जावई गेला, सुना सती गेल्या, सुना सती गेल्या, 22 चिता तिने जळताना बघितलेल्या आहेत. ती म्हणायची की मी जगातल्या कोणत्याही शत्रूला घाबरत नाही, मी घाबरते फक्त सतींच्या किंकाळ्यांना आणि त्या चढत असलेल्या चितेवर जाणाऱ्यांना आणि त्यांना ढोसणाऱ्या रांगड्यांना. कारण चितेवरच्या बायका कदाचित धग लागल्यावर पळून यायचं तर त्यांना ढोसण्यासाठी रांगडे ठेवलेले असायचे, ज्यांच्या हातात मोठे मोठे बांबू असायचे. यांना मी घाबरते, बाकी मी कुणालाही घाबरत नाही. अशा 22 चिता तिने स्वतः बघितलेल्या आहेत. सगळी तिची रक्ताची माणसं गेली म्हणल्यावर एखादी म्हणली असती मला काय करायचं आता, पण तिने प्रजा हे आपलं सर्वस्व मानलं. ही प्रजा म्हणजे ही माझी मुलं आहेत आणि त्यांच्यासाठी मला जगलं पाहिजे, त्यांच्यासाठी सुधारणा केल्या पाहिजे. म्हणून तिने संपूर्ण राज्य व्यवस्था बदलली. आपल्या सासऱ्यांच्या वेळेची शेतसारा बदलला. आपण आता ऐकलं असेल 7-12चा उतारा. 7-12चा उतारा, हा 7-12चा उतार्याची पद्धत अहिल्याबाई होळकरांनी शोधून काढली आहे. त्याचं कारण असं की दुष्काळ पडू नये म्हणून चिंचेची, बोराची, बाभळीची अशी भारतीय वृक्षांची लागवड तिने केलेली होती. फळझाडांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं आणि त्यांना सांगितलं की 7 झाडांचं उत्पन्न तुम्ही खायचं, 5 झाडांचं उत्पन्न सरकार जमा करायचं, 12 झाडं प्रत्येक शेतकऱ्यांनी कंपल्सरी लावली पाहिजे. आणि म्हणून इंदोरमध्ये, माळव्यामध्ये कधीही दुष्काळ पडला नाही, कारण उत्तम झाडं लावली जी पाणी धरून ठेवत होती मुळांना.
मग तिने रस्ते तर बांधलेच, हिंदुस्थान जोडो, पूर्व ते पश्चिम, दक्षिण ते उत्तर, सगळीकडे तिने रस्ते बांधले. आणि जे आपली मंदिरं मोगलांनी तोडलेली होती, सोमनाथाचं मंदिर, काशी विश्वेश्वराच्या मंदिराला माननीय नरेंद्र मोदीजींनी अहिल्याबाईचा केवढा पुतळा तिथे उभा केलेला आहे. त्याचं कारण असं की काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार तुम्ही त्यांच्या नाकावर टिचून केलेला आहे. एकटी बाई, काय हिंमत असेल तिच्यात. आणि ती म्हणाली ही मंदिरं बांधते म्हणजे ही फक्त दगडमातीची नाहीयेत, ही आमच्या नीतिमत्तेची मंदिरं आहेत. आणि आमच्या समोरच्या दुश्मनाला हा एक संदेश जाईल की तुम्ही आमच्या भावनांशी, आमच्या धार्मिक संकल्पनेशी खेळू शकत नाही. त्याचं उत्तर असं दिलं. अगदी खेडोपाडी सुद्धा तिने अन्नछत्र तयार केली, रस्ते बांधले. पानिपतच्या युद्धामध्ये सैन्य मेलं पाणी पाणी करत, म्हणून ठिकठिकाणी पाणपोया बांधल्या. म्हणजे नुसतंच राज्य नाही, नुसतंच धार्मिकता नाही, नुसतीच आध्यात्मिकता नाही, तर चौफेर राज्य कसं करावं हे अहिल्याबाई होळकरांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या नंतर जी कोणी राज्य करणारी, उत्कृष्ट सुराज्य करणारी, रामराज्य करणारी कोण असेल तर अहिल्याबाई होळकर. मुलाच्या मृत्यूनंतर तिच्याच पदरी असलेल्या गंगोबा तात्या दिवाणांना वाटलं की आता या बाईचं सगळी संपत्ती आपल्याला घ्यायला हरकत नाही. बघा 40 वर्ष जुना, अत्यंत प्रामाणिक असलेला गंगोबा तात्या, पण दौलतीच्या मोहापायी त्यांनी पण एक हिकमत केली, आगळी केली. आणि राघोबा दादा पेशव्यांना पत्र लिहिलं की बाई आता दुःखार्णवी आहे, तर आपण येऊन दौलत समेटावी, याचा अर्थ आपण दौलत घ्यावी. मी त्यांचा मुक्त्यार म्हणून, दिवाण म्हणून काम करेन आणि तुम्ही तुमचा हिस्सा घेऊन जा. राघोबा दादा पेशव्यांच्या बद्दल बोलायचं झालं तर पुन्हा वेगळा विषय आहे तो. त्यामुळे ते लगेच तयार झाले, कारण त्यांना कर्ज झालेलं होतं. आणि मग राघोबा दादा पेशवे यायला निघाले. अहिल्याबाईंचं हेर खातं मजबूत होतं. आता आपण मोसाद, रॉबी काय काय म्हणतो, त्याच्यापेक्षा त्यांचं हेर खातं मजबूत होतं. जिकडे तिकडे हेर पेरलेले होते आणि त्या हेरांनी येऊन सांगितलं की राघोबा दादा पेशवे तुमच्यावर आक्रमण करणार आहे. ती म्हणाली मी काय कच्च्या गुरूची चेली नाहीये. मग तिने काय केलं, पुन्हा आपल्या सगळ्या महिला पथकाला तयार केलं आणि तिने एक वाक्य उच्चारलं, माणसाला जर हरवायचं असेल तर आधी मनात हरवायचं, मग रणात हरवायचं. आधी मनात माणसाला खच्ची केलं की तो रणात युद्ध करू शकणार नाही. मग काय करायचं, तर तिने आपला हत्ती सजवला, त्याच्यात बाण भरले, मध्ये ती बसली, घोडेस्वार पुढे पाठवले की अहिल्याबाई होळकर येत आहेत युद्धाला म्हणून. आणि ते घोडेस्वार राघोबा दादांच्या पेशव्यांच्या पर्यंत ही बातमी कशी जाईल त्याचा विचार करत हे घोडेस्वार पुढे गेले आणि राघोबा पेशव्यांना सांगितलं की बाई येत आहेत. त्याच्या आधी तिने नोटीस पण पाठवली, खलिता पण पाठवला आहे सामोपचाराची बोलणी करण्यासाठी की तुम्ही मला कोणी अबला समजत असाल तर मी कोणती अबला आहे हे तुम्हाला रणांगणावर दाखवून देईन. खांद्यावर बासंडा म्हणजे भाला घेऊन जर मी लढले तर तुमच्या दौलतीला ते भाग पडेल. मी हरले तर बाई हरली, स्वामींच्याकडून हरली असं होईल. पण तुम्ही जर माझ्याकडून हरलात तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. शिप्रा नदी ओलांडून आलात तर माझी तलवार चालेल तुमच्याकडे. मी स्वतः रणांगणात येईन. त्यापूर्वी तिने आपले मोदीजी देशोदेशी जातात आणि मग मोदीजी देशोदेशी जातात ते दौरे करतात. कशासाठी करतात आपल्याला आता या निमित्ताने कळलं असेल. तसे तिने 27 सरदारांना पत्र लिहिली की आज माझ्यावर प्रसंग आलाय, उद्या तुमच्यावर येऊ शकतो. दाभाड, पवार, गायकवाड, भोसले सगळ्यांना पत्र लिहिली की तुम्ही माझ्या मदतीला या. आणि तिचं वागणं इतकं धोरणी होतं की सगळ्या सरकारांनी सांगितलं की आईसाहेब आम्ही तुमच्यासाठी लढू, खुद्द पेशव्यांची सुद्धा. आणि मग ती जेव्हा गेली तेव्हा शहाण्या माणसांनी सल्ला दिला की अहिल्याबाईंच्या नादात लागू नका. बाई धर्मपरायण असली तरी वेळ पडली तर ती खुनशी होऊ शकते. आणि मग राघोबा तात्यांनी मवाळपणाची भूमिका घेतली आणि सांगितलं मी काही युद्ध करायला नव्हतो येणार,
तुमचा मुलगा गेला म्हणून ती सांत्वन करायला येणार होतो. ती म्हणाली असं सांत्वन करायला 50,000 ती फौज घेऊन? आपण आमचे स्वामी आहात, ही सगळी फौज आपलीच आहे, तुम्ही मागितली असती तर मी लगेच दिली असती. मग तिने जास्त शोभा केली नाही, गौरणीपणाने मागली त्यांच्याशी. त्यांचा आदर्श